नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत खास उन्हाळा स्पेशल काकडी पोहे कसे बनवायचे। आजपर्यंत तुम्ही कांदा पोहे बऱ्याचदा खाल्ले असतील, पण असे काकडी पोहे कधीच खाल्ले नसतील। या उन्हाळ्यामध्ये तुम्ही रोज करून खाल इतके चवीला अतिशय अप्रतिम लागतात। तर कसे बनवायचे, चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका बाउलमध्ये 1.5 कप पोहे घ्यायचे आहेत। हे पोहे आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपण 1-2 ग्लास पाणी घालून घेणार आहोत। पाणी घातल्यानंतर आपल्याला हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। 1-2 मिनिटांपर्यंत इथे आपण हे स्वच्छ पाण्याने हे चांगले धुवून घेतलेले आहेत। आता यामधील संपूर्ण पाणी इथे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि यावरती प्लेट ठेवून हे असे साईडला ठेवून द्यायचं आहे। आता इथे मी 1-2 मीडियम साईजच्या काकडी घेतलेल्या आहेत। काकडी इथे आपल्याला स्वच्छ पाण्याने चांगल्या धुवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर इथे आपण या थोड्याशा फोडून आणि पाठीमागून अशा चिरून घेतलेल्या आहेत आणि एका छोट्या किसणीच्या सहाय्याने इथे आपण या काकडी किसून घेणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता दोन्हीही काकडी इथे मी किसून घेतलेली आहे। आता पोहे सुद्धा एक 5 ते 7 मिनिटांनंतर छान असे भिजलेले असतील। आता हे पोहे आपण छान असे हलक्या हाताने या पद्धतीने मोकळे करून घ्यायचे आहेत। पोहे छान मोकळे केल्यानंतरच इथे आपल्याला यामध्ये आपण जी काकडी किसून घेतलेली आहे ती संपूर्ण किसून घेतलेली काकडी आपल्याला या पोह्यामध्ये घालायची आहे। इथे तुम्ही काकडी किसत असताना मोठी किसणी वापरली तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये काकडीचा किस घातल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला तुम्हाला इथे हे थोडंसं ओलसर वाटेल, पण जसजसं हे हलक्या हाताने मिक्स करत जाल तर ही काकडी पूर्णपणे या पोह्यामध्ये चांगली मिक्स होते। हलक्या हाताने आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता काकडी या पोह्यामध्ये चांगली मिक्स झालेली आहे। आपण हे एका साईडला ठेवून देणार आहोत। यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला 1-2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणे या तेलामध्ये छान असे तळून घेणार आहोत। जोपर्यंत शेंगदाण्याला हलका असा गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत इथे आपण हे तळून घ्यायचे आहेत। काकडीचे पदार्थ तुम्ही बरेच खाल्ले असतील, काकडीची कोशिंबीर, काकडीचा डोसा किंवा काकडीचं सरबत, पण असे काकडी पोहे तुम्ही कधीच खाल्ले नसतील। आता शेंगदाणे छान असे तळल्यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत। जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आपण यामध्ये घातलेली आहे आणि 1 ते 2 चमचे फुटाण्याची डाळ इथे आपण यामध्ये घातलेली आहे। फुटाण्याच्या डाळीमुळे या काकडी पोह्याला छान अशी टेस्ट येते। आता इथे आपण हे थोडंसं परतून घेणार आहोत। 1-2 मिनिटांपर्यंत इथे आपण हे चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यानंतर एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला यामध्ये घालायचा आहे। कांदा इथे आपल्याला अगदी खूप बारीक असा चिरून घ्यायचा नाही, थोडासा मोठा मोठा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे। आता हा कांदा आपण तेलामध्ये छान असा परतून घेणार आहोत। रेसिपी तुम्ही इथपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा। रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। आता कांदा सुद्धा इथे आपण छान असा परतून घेतलेला आहे। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। 1-2 चमचे लिंबाचा रस आपण यामध्ये घातलेला आहे आणि पुन्हा एकदा हे चांगलं परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटांपर्यंत आपण हे चांगलं परतून घेतलेलं आहे। आता परतल्यानंतर यामध्ये आपण काकडी आणि पोहे जे मिक्स करून घेतलेले आहेत ते संपूर्ण पोहे यामध्ये घालून घ्यायचे आहेत।
आता पोहे घातल्यानंतर यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यावरती घालायची आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता कोथिंबीर घालून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक 5 मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे. एक 5 मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता मऊसूत मोकळे लुसलुशीत काकडी पोहे इथे तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने या खास उन्हाळ्यामध्ये काकडी पोहे नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. थँक्यू.